3 महिन्यांपासून विहिरीत अडकलेल्या 2 घोणस सापांना WCAS कडून जीवदान. कामठी येथील जामगाव बुद्रुक परिसरात एका शेतातील 30 फूट खोल विहिरीत तब्बल 3 महिन्यांपूर्वी पडलेल्या 2 घोणस सापांना अखेर जीवदान मिळालं आहे. जामगाव बुद्रुक येथील शेतकरी तानाजी बेलछेत्रे यांच्या शेतातील विहिरीत हे साप पडले होते. मात्र त्यांना बाहेर काढण्यासाठी योग्य संपर्क कोणाशी करावा याची माहिती नसल्यानं साप विहिरीतच अडकून होते. एके दिवशी तानाजी बेलछेत्रे यांचे चुलत बंधू विजयकुमार बेलछेत्रे यांच्या माध्यमातून WCAS वन्यजीव संरक्षण संस्थाचे सदस्य संतोष धाकपाडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच WCAS चे सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, प्रवीण गावडे व विकी चराटे हे बचाव पथक आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विहिरीची पाहणी करून बचावाची योजना आखण्यात आली. सोल व दोरखंडाच्या सहाय्याने सदस्य विहिरीत उतरले. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही घोणस सापांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. या यशस्वी बचाव कार्यासाठी तानाजी बेलछेत्रे यांनी WCAS चे पथकाचे आभार मानले. यावेळी संदीप बेलछेत्रे यांच्यासह WCAS चे सर्व सदस्यांनी सहकार्य केले. हिवाळ्यात घोणस सापांचा प्रजनन काळ असल्यानं कठडा नसलेल्या विहिरीमध्ये असे अपघात होत असल्याचे संतोष धाकपाडे यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांनी आपल्या विहिरींना कठडे बांधावेत असं आवाहन सुरेश क्षीरसागर यांनी केलंय. आमच्या शेतात हे 3 महिने झालं साप पडलेले ते, पण ते काय आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे विजयकुमारला आम्ही कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी बाळ्यातील टीम पाठवून रेस्क्यू केलं. नमस्कार. जामगाव येथील एका विहिरीमध्ये आमचे मित्र विजयकुमार बेलछेत्रे त्यांचे बंधुराज इथं राहतात. त्यांच्या विहिरीमध्ये साधारण 3 महिन्यापासून 2 घोणस प्रजाती साप विहिरीत पडले होते. पण त्यांचा भाग असा ठिकाणी आहे की तिथं मनुष्यवस्ती नाही, फक्त शेती आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला संपर्क करावा असं त्यांच्या विचारात होते. मग त्यांना त्यांच्या बंधुराजांना फोन करून त्यांनी व्हिडिओ पाठवला. आपल्या विहिरीत 2 साप पडलेत, कोण आहे का काढायला. मग त्यांनी WCAच्या सदस्यांना संपर्क केला. WCAचे सदस्य आज दिनांक 4 रोजी बुधवार रोजी आज या ठिकाणी आले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतरनं जवळपास 3 तासाच्या प्रयत्नानंतर या सापाला, दोन्ही सापाला विहिरीतून बाहेर काढलं.